today's next topic is electrocardiogram and last disorders of the heart. First, electrocardiogram. काय आहे electrocardiogram? The electrical activity within the heart generates small electrical current that can be detected by the attaching electrode to the surface of body. काय करतं हे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे कशाच्या विदिन दी हर्ट. मग हर्ट काय जनरेट करतात स्मॉल इलेक्ट्रिकल करंट. काय करतात मग ते स्मॉल इलेक्ट्रिकल करंट्स दॅट कॅन बी डिटेक्टेड. काय डिटेक्ट करतात बाय अटॅचिंग इलेक्ट्रोड कशामधील टू दी सरफेस ऑफ बॉडी. ओके. द रेकॉर्डिंग ऑफ दिस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज ऑफ दिस हर्ट इज कॉल्ड ॲज अन इलेक्ट्रोकार्डिओग्राम. म्हणजेच काय द रेकॉर्डिंग ऑफ दी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी. जे आपण काय रेकॉर्ड करतो इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी कशाच्या हर्टच्या त्याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम. This electrocardiograph is the instrument used to record electrical activities of the heart and this technique is also called as electrocardiography. आता इलेक्ट्रोकार्डिओग्राफी म्हणजेच काय आहे आपण इन्स्ट्रुमेंट आहे ते कशासाठी यूज करतात रेकॉर्ड दी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज ऑफ दी हर्ट. काय रेकॉर्ड करतात इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी कशाच्या हर्टच्या आणि काय अँड दिस टेक्निक इज त्या टेक्निकला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. द नॉर्मल ECG ट्रेसिंग शोज 5 वेव्स. त्यामध्ये किती वेव्स असतात ह्यामध्ये दिसते शो इन फिगर्स PQRST PQRST. ओके. आता फर्स्ट बघूयात आपण P वेव्ह. इट इज द फर्स्ट वेव्ह इन द ECG अँड इज स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन ऑन दी ECG. ही काय आहे फर्स्ट वेव्ह आहे कशामधील ECG मधील आणि हा स्मॉल काय करतो अपवर्ड डिफ्लेक्शन करतो कशामध्ये ऑन दी ECG मध्ये. ओके. दिस वेव्ह अरायजेस व्हेन दी इम्पल्स फ्रॉम दी SA नोड. हा काय करतो अराइज करतो जेव्हा इम्पल्स काय होतात SA नोड सेपरेट्स होतात थ्रू आउट दी बोथ आर्ट्रियामधील ज्यावेळेस SA नोड सेपरेट होतात त्यावेळेस इम्पल्स काय करतात अराइज होतात वेव्ह त्याच्या अराइज होतात. ओके. दी P वेव्ह रिप्रेझेंट आर्ट्रियल डिपोलरायझेशन. हे P वेव्ह रिप्रेझेंट काय करतात आर्ट्रियल डिपोलरायझेशन और कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी आर्ट्रियल मसल्स. ही P वेव्ह काय करतात रिप्रेझेंट्स आर्ट्रियल डिपोलरायझेशन किंवा कॉन्ट्रॅक्शन ऑफ दी आर्ट्रियल मसल्स. ओके. नेक्स्ट आहे आपलं की QRS कॉम्प्लेक्स. हा QRS कॉम्प्लेक्स कसा तयार होतो किंवा हा सेगमेंट्स कसे तयार होतात. ओके. द सेकंड वेव्ह कंटिन्यूज ॲज अ लार्ज अपराईट ट्रँग्युलर वेव्ह अँड द एंड ॲज डाऊनवर्ड वेव्ह. काय होतं ह्या सेकंड वेव्हमध्ये कंटिन्यू लार्ज अपराईट होतं आणि कसं शेप आहे यांचा ट्रँग्युलर वेव्ह आहे कशी ट्रँग्युलर QRS अँड एंडला काय होतं डाऊनवर्ड होते वेव्ह काय होते डाऊनवर्ड. दिस QRS कॉम्प्लेक्स इज ऑब्टेन्ड ड्यू टू दी पोलरायझेशन ऑफ दी व्हेंट्रिकल्स. QRS कॉम्प्लेक्स कशामुळे ऑब्टेन होतात ड्यू टू दी पोलरायझेशन ऑफ व्हेंट्रिकल्समध्ये काय होतात डिपोलरायझेशन होते. दिस कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट्स द रॅपिड स्प्रेड ऑफ द इम्पल्स. काय करतात हे रॅपिड स्प्रेड करतात कशाचं इम्पल्स फ्रॉम दी AV नोडमधील थ्रू दी AV बंडल्स अँड पुरकिंचे फायबर्स. ओके. दॅट्स दी रिझल्टिंग इन दी स्प्रेड दी इलेक्ट्रिकल एक्सायटेशन इन दी व्हेंट्रिकल्स. ओके. दस दी रिझल्टिंग इन दी स्प्रेड ऑफ दी इलेक्ट्रिकल एक्सायटेशन इन दी व्हेंट्रिकल्स. हे काय होतं मग QRS कॉम्प्लेक्स. ओके. नेक्स्ट आहे आपला T वेव्ह. टी वेव्हमध्ये काय होतं इट्स रिप्रेझेंट्स रिलॅक्सेशन ऑफ व्हेंट्रिक्युलर मसल और व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. हे रिप्रेझेंट काय करतात टी वेव्ह रिलॅक्सेशन ऑफ व्हेंट्रिकल मसल. काय करतात हे टी वेव्ह कशाचं रिप्रेझेंट करतात रिलॅक्सेशन ऑफ व्हेंट्रिकल मसल्सचं और व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन करतात.
इट ऑकर्स जस्ट बिफोर ऑफ द व्हेंट्रिकल स्टार्ट रिलॅक्सिंग. हे कशामध्ये ऑकर्स ज्यावेळेस व्हेंट्रिकल स्टार्ट करतात रिलॅक्सेशन, त्याच्या आधी काय होतं मग हे टी वेव्ह तयार होतात. ओके, द एक्झामिनेशन ऑफ दिस टाइम स्पॅन बिटवीन दी वेव्स विच आर कॉल्ड इंटरवल्स अँड सेगमेंट्स ऑफ दी इच ECG. ह्यांचे एक्झामिनेशन काय टाइम स्पॅन बिटवीन कशामधील आहे वेव्स अँड विच आर कॉल्ड एज इंटरवल अँड सेगमेंट ऑफ ECG. आता ह्याच्यामध्ये डिफरंट इंटरवल्स आहेत. पहिला आहे P अँड Q मधला, नेक्स्ट आहे Q अँड T, अँड लास्ट आहे S अँड T मधील. P अँड Q इंटरवल्समध्ये काय असते, इट इज इंटरवल बिटवीन बिगिनिंग ऑफ P वेव्ह अँड ऑनसेट ऑफ Q वेव्ह. Q अँड T इंटरवल्समध्ये काय असतं, इट इज इंटरवल बिटवीन स्टार्ट QRS कॉम्प्लेक्स अँड एंड ऑफ T वेव्ह. अँड S अँड T सेगमेंट्समध्ये इट इज द टाइम इंटरवल बिटवीन एंड ऑफ S वेव्ह अँड स्टार्ट ऑफ T वेव्ह. एंड कशाचा, S वेव्हचा, आणि स्टार्ट कशाचा, T वेव्हचा. हे काय झाला S अँड T सेगमेंट. काय रिप्रेझेंट करतात मग हे सेगमेंट, द टाइम व्हेन व्हेंट्रिक्युलर फायबर्स आर फुल्ली कॉन्ट्रॅक्टेड ऑर डिपोलराइज्ड. द एलिव्हेशन ऑफ S अँड T सेगमेंट इंडिकेट्स मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. हे काय एलिव्हेशन S अँड T सेगमेंट इंडिकेट्स करतात, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. ओके, दिस इज दी शोईंग दी नॉर्मल ECG ट्रेसिंग वेव्स कोणत्या P, Q, R, S अँड T. आता यांची सिग्निफिकन्स बघूया. सिग्निफिकन्स ऑफ ECG, फर्स्ट डॅमेज टू द हर्ट, नेक्स्ट आहे एनलार्जमेंट ऑफ दी हर्ट, काय आपण डिटेक्ट करू शकतो एनलार्जमेंट. परत नेक्स्ट आहे ॲबनॉर्मॅलिटीज इन दी कंडक्शन पाथवे. ॲबनॉर्मॅलिटीज आहेत का कशामध्ये, कंडक्शन पाथवेमध्ये. दिस इज अबाउट दी इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, लास्ट आहे आपला डिसऑर्डर्स ऑफ दी हर्ट. लास्ट पॉईंट आहे डिसऑर्डर्स ऑफ दी हर्ट. कोणते डिसऑर्डर्स आहेत, फर्स्ट कोरोनरी आर्टरी डिसीज, नेक्स्ट कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, नेक्स्ट पेरिकार्डिटिस, नेक्स्ट मायोकार्डिटिस, नेक्स्ट इशेमिया हार्ट डिसीज. ओके, नेक्स्ट आहे कार्डियाक आर्थरिदेमिया, कार्डियक आर्थरिदेमिया. नेक्स्ट आहे रिमॅटिक हार्ट डिसीज, आणि नेक्स्ट आहे हायपर टेन्शन. हे काय झाले, डिसऑर्डर्स ऑफ दी ब्लड. आता फर्स्ट बघूयात कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये काय होतं, इट इज द कंडिशन इन विच प्लॅक्यू ब्लिड्स अप इनसाइड दी कोरोनरी आर्टरीज. कोरोनरी आर्टरीजमध्ये काय होतं, ह्या कंडिशनमध्ये काय होतं, प्लॅक बिल्ड्स होतात अप इनसाइड. कशामध्ये, प्लॅक बिल्ड्सअप होतात कशामध्ये, कोरोनरी आर्टरीजमध्ये. मग हे काय करतात, प्लॅक मेडअप ऑफ दी फॅट, कोलेस्ट्रॉल अँड कॅल्शियम अँड अदर सबस्टन्स फाउंड इन दी ब्लड. ब्लडमध्ये काय हे प्लग फॉर्मेशन होतं, ब्लॉक होतात किंवा प्लग होतात. त्याच्यामध्ये काय होतं मग, फॅट, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम और अदर सबस्टन्स फाउंड कशामध्ये होतात, ब्लडमध्ये. ओके, नेक्स्ट आहे आपला कॉन्जेस्टिव्ह हार्ट डिसीज. ह्याच्यामध्ये काय होतं, इट इज डिफाइन्ड ॲज द इनॲबिलिटी ऑफ दी हार्ट टू सप्लाय सफिशियंट ब्लड फ्लो और मीट बॉडी नीड. ह्यामध्ये काय होतं, त्यांच्याकडे ॲबिलिटी नसते कशाची, हार्टला सप्लाय करण्यासाठी. कसा सफिशियंट ब्लड फ्लो, जो ब्लडला ब्लड फ्लो हवा असतो तो त्यांच्याकडे ॲबिलिटी नसते. त्यामुळे काय होतं मग, कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. पेरिकार्डिटिस काय होतं ह्याच्यामध्ये, इट इज इन्फ्लामेशन ऑफ दी पेरिकार्डियम. ह्याच्यामध्ये इन्फ्लॅमेशन होतं कशाचं, पेरिकार्डियम. आणि मायोकार्डिटिसमध्ये मग काय असणार आहे, मग इट इज इन्फ्लॅमेशन ऑफ मायोकार्डियम अँड दॅट कॉज बाय इन्फेक्शन ऑफ दी हार्ट मसल बाय व्हायरस. ते काय कॉज करतात, इन्फेक्शन कशाला, हार्ट मसलला, कशाने, बाय व्हायरस. ओके, नेक्स्ट आहे इशेमिया हार्ट डिसीज. ह्याच्यामध्ये काय होतं, इशेमिया इज द हार्ट मेनली
ऑकर्स ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ प्लॅक. ह्याच्यामध्ये काय होतं, फॉर्मेशन होतं कशाचं, प्लॅकचं, विच मे कॉज नॅरोईंग ऑर ऑक्लुजन ऑफ करोनरी आर्टरी. ह्याच्यामध्ये मग काय होतं, नॅरो होतो, काय होतं, आर्टरी नॅरो होतात आणि ऑक्लुजन होतं कशाचं, करोनरी आर्टरीचं. नेक्स्ट आहे आपला कार्डियक अर्थरायमिया. ह्याच्यामध्ये काय होतं, इट इज डिसऑर्डर्स ऑफ रिदम ऑर हार्ट रेट. ही कशाची डिसऑर्डर आहे, रिदम ऑर हार्ट रेटची. अँड इट इज रिझल्ट ऑफ अबनॉर्मल जनरेशन ऑर कंडक्शन ऑफ इम्पल्सेस. ही कशाचं आहे, ॲबनॉर्मल जनरेशन आहे किंवा कंडक्शन आहे कशाचं, इम्पल्सेसचं. ओके. नेक्स्ट आहे ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज. ह्या ऱ्युमॅटिक हार्ट डिसीजमध्ये काय होतं, द कंडिशन ऑकर्स इन द यंग चिल्ड्रन ड्यू टू द इन्फेक्शन विथ स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरियम. हे कशाची कंडिशन आहे, यंग चिल्ड्रनमध्ये असते ऱ्युमॅटिक हार्ट डिसीज. कशामुळे होतं हे, इन्फेक्शन विथ दी, कशाचं इन्फेक्शन होतं, स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरियमचं. ओके. नेक्स्ट आहे आपला हायपरटेन्शन. हायपरटेन्शन तर सगळ्यांना माहिती आहे कशामुळे होतं, इट इज persistently high blood pressure, mostly heart and blood vessel. कुठं असतो, heart and blood vessels मध्ये. Okay, this is about the electrocardiogram and the disorders of the heart.